नमस्कार, मी पल्लवी किचनमध्ये आपलं स्वागत आहे. आजची रेसिपी खमण ढोकळा. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. एका बाउलमध्ये 2 वाटी बेसन पीठ घ्यायचं आहे. त्यामध्ये चवीनुसार मीठ, थोडीशी साखर, चिमूटभर हळद, 1 चमचा तेल, 1 चमचा लिंबाचा रस घालून लागेल तसं पाणी घालून बॅटर हलकसं तयार करून घ्यायचं आहे. 5 ते 8 मिनिटभर बॅटर फेटून घ्यायचं आहे. जेवढं जास्त फेटाल तेवढा ढोकळा फुगतो, मऊसूत होतो. त्यानंतर 10 मिनिटं साईडला रेस्टसाठी ढोकळ्याचं बॅटर ठेवून द्यायचं आहे. तोपर्यंत गॅसवरती कढई गरम करण्यासाठी ठेवायची आहे. एका भांड्याला तेल लावून घ्यायचं आहे. 10 मिनिट झाल्यानंतर बॅटर घ्यायचं आहे. त्यामध्ये 1 चमचा सोडा, अर्धा चमचा बेकिंग सोडा, थोडंसं पाणी घालून ढोकळ्याचं बॅटर फेटून घ्यायचं आहे. सोडा घातल्यानंतर सोडा त्यामध्ये ॲक्टिव्ह होतो. त्यामुळे आपल्या हाताचा वेग पटपट वाढून घ्यायचा आहे. तेल लावलेल्या भांड्यामध्ये बॅटर ओतून घ्यायचं आहे. त्यानंतर भांड्याला हलकसं टॅप करून घ्यायचं आहे. ढोकळा 20 मिनिटभर मंद आचेवर शिजवून घ्यायचा आहे. फोडणीसाठी 2 चमचे तेल, 1 चमचा मोहरी, 1 कढीपत्ता, हिरवी मिरची मध्यम कट करून घेतलेली 2 घ्यायच्या आहे. थोडीशी साखर, अर्धा कप पाणी घालून फोडणी तयार करून घ्यायची आहे. तोपर्यंत आपला ढोकळा व्यवस्थित शिजलेला आहे. ढोकळा थंड झाल्यानंतर त्यामध्ये फोडणी टाकून घ्यायची आहे. त्यामध्ये फोडणी टाकल्यानंतर ढोकळा स्पंजी होतो. त्यामुळे आधीच कट करण्याच्या आधीच फोडणी टाकायची आहे. तुम्ही पाहू शकता कट केल्यानंतर आपला ढोकळा किती छान मस्त झालेला आहे. तुम्ही नक्की ट्राय करा. पल्लवी किचनला फॉलो करा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक यू.